झोप लागत नाहीये का तुला? का सारंग तुझ्यावर चिडला म्हणून झोप उडाली आहे तुझी? एवढ्या रात्रीचा मेसेज कोणाला करतेस? मेसेज नाही करत आहे, टाइमपास करते. म्हणजे सारंग चिडला तर चिडू दे, मला काय फरक पडत नाही. उलट आई आणि सारंगनी भांडलंच पाहिजे, तरच सगळं साध्य होईल. मला एक कोडं पडलंय मोनिका. सारंग ते गुरुकुलासाठी एवढं का करतोय? म्हणजे स्वतःच्या आबरूची पर्वा नाही आहे, मेंदळ्यांच्या नावाची पर्वा नाही आहे, सरळ जेलमध्ये जायला तयार झालाय. त्या गुरुकुलामध्ये काय गडबड आहे एवढी? हे देवा, याला शंका आलेली दिसते. हा सावलीपर्यंत पोचायला वेळ नाही लावणार. मला याच्या डोक्यातून हे सगळं काढायला पाहिजे. एवढं कोडं पडण्यासारखं काय? ती ओवी जाते त्या गुरुकुलात गाण्याच्या क्लाससाठी. त्याचा किती जीव आहे माहिती आहे ना तिच्यावर. ओवीसाठी तो कुठल्याही टोकाला जाऊ शकतो हे अख्ख्या घरात सगळ्यांना माहिती आहे. त्यात काय एवढा मोठा प्रश्न पडायचा आहे? तिच्यासाठी एवढा आटापिटा सुरू असेल त्याचा. हळू झोपली. पुण्यामध्ये ना 100 संगीत क्लासेस आहेत. त्या गुरुकुलामध्ये कोण गाणं शिकवतं हेही माहिती नाही. त्या गुरुकुलाच्या गुरुचा पत्ता नाही. त्याला विचारलेलं ना त्या दिवशी तू काय म्हणाला? मला नाही माहिती, मी सोडायला जातो ओवीला. असं काय त्या गुरुकुलामध्ये? कारण निष्णात गुरु तर पुण्यामध्ये हजारो मिळतील. हे सगळं त्या गुरुकुलाच्या नावात दडलंय. नावात म्हणजे? हा, तुला माहिती नाही का? गुरुकुलाचं नाव आहे स्वर सावली संगीत गुरुकुल. काय? सावली नाव आहे त्या गुरुकुलाचं? म्हणजे सावलीचं नाव दिलंय गुरुकुलाला? सावलीचं नाव दिले त्या जगन्नाथनी त्या गुरुकुलाला. अरे बाप, ठीक आहे ना राजकुमार. तूच तर बोलला होतास ना मागे की तो सायको जगन्नाथने त्या सावलीला त्याची मुलगी मानलंय. मग ती मेली म्हणून तिच्या आठवणीत आपलं ठेवलं असेल त्याने त्या गुरुकुलाचं नाव. एवढं कुठे विचार करतोस? नाही, तू नीट ऐकलं नाहीस. नाव आहे स्वर सावली संगीत विद्यालय. तिच्या आठवणीत जर ठेवलं असेल तर कैलासवासी सावली स्मरण प्रित्यर्थ असं काहीतरी पुढे लावतो ना आपण. भविष्य सांगणारा पंडित अशी गोडचूक करू शकत नाही. हो, पण त्या भविष्यात वाणी करणाऱ्या म्हाताऱ्या पंडिताला माहीतच नसेल त्याची मुलगी मेली आहे, तर तो तरी काय करणार? आणि जर का ती जिवंत असेल तर खंड्या माझ्याशी खोटं बोलला असेल तर, त्याने त्या दिवशी सावलीचा गेमच नसेल वाजवला तर, आणि पैसे कोणीतरी दिले म्हणून तो माझ्याशी खोटं बोलला असेल तर. ए राजकुमार, तू काही काय बडबड करतोय सरे? हे बघ, रात्रीचे किती वाजले. हे असं काहीतरी भूतांसारखी बडबड नको करूस प्लीज. सावली मेली आहे, मेली आहे सावली. झोप गपचूप. खंड्या सापडला पाहिजे. वीर कुठे राहिला? मॅचची वेळ झाली तरी अजून आला नाही. किती वेळ आहे? पाव किलो. अहो सुपर हिरो, मला घरातून निघताना सगळं बघून निघावं लागत असतं ना हो. माहितीये मला, म्हणून तर गाडी तुझ्या घरासमोर आणून उभी केली. तुला चालायला लागायला नको, उगाच पुढे ट्रॅफिक पण लागायला नको. थँक्यू हा सुपर हिरो. सुपर हिरो, चला लवकर निघूयात म्हणतो मी. उशीर होत असतो आपल्याला. मॅच सुरू होण्यापूर्वी आपल्याला एक महत्वाचं काम असतं बघा. इथे गेल्यावर आपल्याला पहिल्यांदा एका स्पेशल ग्रुप मध्ये पोहोचायचं असतं. माहितीये मला, माहिती. आता बाद फेरी सुरू झाली आहे, म्हणजे प्रत्येक मॅच फायनल सारखी वाटणार. बरोबर बोलला असतं बघा तुम्ही सुपर हिरो. म्हणून तर आपल्याला उशीर करून चालायचं नसतं. चला लवकर गाडी सुरू करा म्हणतो मी. ए, गाडी फास्ट नाही चालवणार, मी आधी सांगतो. का? हे बघ, काळजी नको करू, आपण वेळेत पोहोचणार. आणि तसे मॅच सुरू झाल्याशिवाय मी टीव्ही चालू करणार नाही. काय? पण का सुपर हिरो? कारण माझं एक सुपरस्टिशन. म्हणजे ते काय असतं? अंधश्रद्धा. म्हणजे लहानपणापासून माझी एक अंधश्रद्धा आहे की किक ऑफ म्हणजे मॅच सुरू होण्याआधी जर मी टीव्ही चालू केला तर माझी टीम नाही जिंकत. असं काय नसतं बघा सुपर हिरो. असू नको, असं असतं. मला माहितीये, मला अनुभव आहे. लहानपणापासून असं खूपदा झालंय, म्हणून आजपर्यंत मी हा नियम पाळतोय. हा सुपर हिरो,
तुम्ही ना जुन्या विचारांचे असता म्हणून असं बोलत असता. पण आता सगळं बदललं असतं की हो, जग खूप पुढे गेलं असतं. मित्रा, ओल्ड इज गोल्ड. मेसीला बघ कसा धुमाकूळ घालतोय मैदानात, काय भारी खेळतोय. रोनाल्डो बघ, लेजंड्स असतात. तुम्ही म्हणता तसं खरं असेलही, पण हा वर्ल्ड कप आताच्या म्हणजे एकदम यंग प्लेयरचा असतो बघा. एम्बापे फरमात असतो बघा. आता मला तर वाटतं लामिन यमाल आणि जमाल मुसियाला हे तर सगळ्यांना शॉकच देत असतात बघा. बघा माझं बोलणं खरं ठरत असतं का नाही ते. हे बघ, ते टॅलेंटेड आहेतच, यात शंका नाहीच आहे. नुसतं टॅलेंटेड नाही, ते भविष्यातले सुपरस्टार्स असतात म्हणतो मी. बघूयात. कारण काय, अशा मोठ्या स्पर्धांमध्ये मोठ्या खेळाडूंचा बेस्ट गेम बाहेर येत असतो. आणि नवीन स्टार जन्माला येत असतात की हो. वा वीर, अगदी बरोबर बोललास तू. मग हुशार असतो की हो मी. आता वर्ल्ड कप संपल्यावर बघूयात कुणाचं बोलणं खरं ठरत असतं ते. चला लवकर, उशीर होत असतो आपल्याला. गाडी स्टार्ट करा. फुटबॉल एक्सपर्ट, काळजी नका करू, आपल्याला उशीर नाही होणार. आपण वेळेत पोचू. आधी तो बेल्ट लावा. चला आता लवकर, चौथा गेअर टाका डायरेक्ट.